व्हॉट इज द मॅक्झिमम और मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन्स. आता मला सांगा, इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन मध्ये तुम्हाला दिलं y बरोबर काय 25x² प्लस काय 5 मायनस काय 10x. मला सांगा इथं काय 25x² च्या अगोदर काय पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर पण काय भेटते मला पॉझिटिव्ह ना. डबल डिफरन्शिएशन केलं तर काय भेटणार मला पॉझिटिव्ह भेटणार आहे, म्हणजे मला काय मिनिमम भेटणार का मॅक्सिमम भेटणार आहे. पॉझिटिव्ह आला तर काय म्हणणार मिनिमम, पॉझिटिव्ह आला तर काय म्हणणार डबल डिफरन्शिएशन केलं पॉझिटिव्ह आला काय म्हणणार मिनिमम. एवढं तर कळतं मिनिमम भेटणार आहे, काय भेटणार आहे मिनिमम आपल्याला भेटणार आहे. चला याला काय करा डिफरन्शिएट करा, dy बाय dt किती होणार आहे 15x, 5 चं काउंट जाईल 0, याचं काउंट जाईल -10. याला डबल डिफरन्शिएट करा d² y अपॉन सॉरी हे काय x ने करावं लागेल ना, d² y अपॉन dx² किती होऊन जाईल 50. कसा आला पॉझिटिव्ह आला, कसा आला पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आला असेल काय आला आपला पॉझिटिव्ह आला असेल, पॉझिटिव्ह आला असेल तर आपण काय म्हणतो मिनिमा. काय डाऊट आहे, काय म्हणतो आपण मिनिमा. मिनिमा भेटणार एवढं तर कळलंय ना. मग आता इथं सांगा हे कोणासोबत इक्वेट करतो आपण 0 सोबत, डिवाइड x ची व्हॅल्यू कोणासोबत इक्वेट करतो 0 सोबत, म्हणजेच काय 50x बरोबर काय 10. आ 0 गेट कॅन्सल, x ची काय आलं 1/5. पण x ची व्हॅल्यू आली, विचारलं का तुम्हाला y ची, मग x ची व्हॅल्यू इथं टाका, म्हणजे किती 25 इंटू किती 1/25 होईल ना, 5 चं स्क्वेअर 25 होईल, प्लस किती 5 मायनस किती 10 इंटू किती 1/5. 5 × 5 दुने 10, 25 × 25 कॅन्सल, म्हणजे काय झालं 1 + 5 - 2, म्हणजे किती झालं 6 - 2, म्हणजे किती झालं 4. मला सांगा हे y काय भेटलंय मला मिनिमम भेटलंय, y मॅक्झिमम पण 4 आहे आणि y मिनिमम पण 4 आहे. ऑप्शन काय लागेल आपला y मिनिमम.